आणि सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो। कर्जमाफीची घोषणा अधिवेशनात होण्याची शक्यता सहकार विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे। कसं काय फेडायचं पुरी तिकीच काय दिवाळी आम्हाला 2 एकरच मका होती एवढी होऊन गेली आमची। ही कर्जमाफी कशी असणार ते बघूयात। शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज माफ होणार, बाकीचं कर्जफेडीसाठी मुदत मिळणार। 5 वर्षातील नियमित कर्जदारांना 50,000 ते 1 लाखाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। एक रकमी परतफेड योजनेतून कर्ज आणि सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो। कर्जमाफीची घोषणा अधिवेशनात होण्याची शक्यता पुरी तिकीच काय दिवाळी आम्हाला 2 सहकार विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे। कसं काय फेडायचं पुरी तिकीच काय दिवाळी आम्हाला 2 एकरच मका होती एवढी होऊन गेली आमची। ही कर्जमाफी कशी असणार ते बघूयात। शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज माफ होणार, बाकीचं कर्जफेडीसाठी मुदत मिळणार। 5 वर्षातील नियमित कर्जदारांना 50,000 ते 1 लाखाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। एक रकमी परतफेड योजनेतून कर्ज